ते बोलत होते आणि त्यांनी एवढंही सांगितलं होतं की जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्ता होते कसं सत्तेमध्ये बदल झाला। पूर्वी काँग्रेसमध्ये ते होते, काँग्रेसमध्ये आल्यानंतर काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रातनं कसं त्या ठिकाणी गेलं। त्यापूर्वीचं शिवसेनेचे ते मुख्यमंत्री होते, शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना अवघ्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रातली सत्ता शिवसेनेची गेली हे त्यांनी सांगितलं। आणि त्यांनी स्वतः मोदींना फोन करून सांगितलं होतं की जर तुम्ही त्यांना भाजपमध्ये घेतलात, मंत्री केलात तर या जिल्ह्यामध्ये या मंत्री खात्याचा गैरवापर होईल, दुरुपयोग होईल, दहशत निर्माण केली जाईल आणि जिथं जिथं हे जातात तिथं तिथं यांचा पायगुण आहे, त्या पक्षाची सत्ता जाते हे सांगणारे राणे केसरकर आज राणेंचा दहशतवाद संपला अशा पद्धतीनं जनतेला त्या ठिकाणी सांगतायत। पण जनता आज या सगळ्या विषयावर म्हणजे केसरकरांच्या या राणेंच्या अपप्रवृत्तीच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आहे। खरं तर म्हणजे केसरकरांनी अनेक मुद्दे त्या काळामध्ये मांडले। म्हणजे ज्यावेळी आदित्य ठाकरेंवर टीका होत होती त्या सुशांत सिंगच्या प्रकरणामध्ये, जनतेला न्याय मिळत नाही तर या मी प्रवृत्तीच्या विरोधात राहणार अशा प्रकारचं केसरकरांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं। आज केसरकरांनी भूमिका बदललेली आहे, पण गेली अनेक वर्ष जरी केसरकरांनी हे मुद्दे घेऊन म्हणजे या जिल्ह्यातल्या 8 तालुक्यापैकी 5 तालुके म्हणजे सावंतवाडी, देवगड, वेंगुर्ला, त्याच्यानंतर आपला सावंतवाडी, वेंगुर्ला, देवगड हे 5 तालुके जवळजवळ याच्यामध्ये आहेत। म्हणजे याच्यामध्ये कणकवली नाही, दोडामार्ग नाही आणि वैभववाडी नाही, उर्वरित 5 तालुके आहेत। 284 गावं आहेत या जिल्ह्यातली। पद्धतीनं हा महाराष्ट्र सांभाळला, पण त्याचवेळी या भागातले जे आमदार होते हे आमदार हे मतदारसंघात नव्हते, मुंबईमध्ये होते, गैरहजर होते, स्वतःचं आरोग्याचं रक्षण त्या ठिकाणी करत होते। पण एकीकडे जिल्ह्यातली आणि राज्यातली जनता उद्धव साहेब ठाकरे साहेब आपल्या नेतृत्वाखाली सांभाळत होते। आज जी काही व्हॅनिटी व्हॅन केसरकरांनी आणली ती जर व्हॅनिटी व्हॅन जर त्या काळात आणली असती आणि प्रचाराच्या ऐवजी जर जनतेच्या आरोग्याच्या सेवेची काळजी घेतली असती तर लोकांना त्याच्यामधला म्हणजे लोकांना ते अधिक चांगलं त्या निमित्तानं झालं असतं। पण आज प्रचारासाठी ही व्हॅन जी आहे ती आणण्यात आलेली आहे। एकीकडे त्या काळामध्ये म्हणजे त्यांच्याकडे आमदार म्हणून जबाबदारी विकासाची आहेच, पण त्याचबरोबर ते गृहराज्यमंत्री होते 5 वर्ष, अर्थनियोजन मंत्री होते, आता ते या राज्याचे कॅबिनेट मंत्री शिक्षण विभागाचे या ठिकाणी आहेत। आणि तरीसुद्धा सावंतवाडी मतदारसंघाचा विकास हा त्या ठिकाणी होऊ शकला नाही। आजही या मतदारसंघातील तरुण मग ते दोडामार्गमधले असतील, वेंगुर्ल्यातले असतील, सावंतवाडी असतील, हे गोवा राज्यामध्ये त्या ठिकाणी नोकरीला जात आहेत। आणि म्हणून ही जबाबदारी इथल्या आमदारांची होती। गेल्या 15 वर्षात जे काही तरुण त्यांच्या तरुणाच्या हातामध्ये जर त्या ठिकाणी रोजगार देऊ शकले असते याच माझ्या जिल्ह्यामध्ये खरं तर केंद्रीय